नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। शेअर मार्केटच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक। अहिल्यानगर दिनांक 28। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने भिंगारमधील तिघांची 20 लाखांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार 10 आरोपींच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तानसेन सुरेश बिवाल, मनीष दीपक सोलंकी आणि कविता दीपक सोलंकी सर्व राहणार भिंगार यांना गोल्डन गेट फिनसर्फ आणि आरएस ग्रुप ऑफ बिझनेस या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 10 ते 12% परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले। त्यानुसार फिर्यादी यांनी 26 मार्च 2025 नंतर वेळोवेळी या ग्रुपच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुमारे 20,40,000ची गुंतवणूक केली। काही कालावधीनंतर परतावा देणे बंद झाले। या ग्रुपच्या प्रतिनिधींनी मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ केली। या ग्रुपचे काही प्रतिनिधी पसार झाले। फिर्यादी यांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली। या तक्रारीनंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। गुंतवणूकदारांनी विशेष जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली। न्यायाधीश महेश लोणे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। न्यायालयाने कोतवाली पोलिसांना या गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला आहे। तिन्ही गुंतवणूकदारांच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे। कोतवाली पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दत्तात्रय तोरडमल, दत्तात्रय नरहरी तोरडमल, मनीषा दत्तात्रय तोरडमल सर्व राहणार माधवापाग भिंगार, कोमल गणेश क्षीरसागर, बालम टाकळी तालुका शेवगाव, वृषाली भाचिन भालेराव, आलमगीर, प्रतीक गुरव, पाथर्डी, किरण तोरडमल, बारादरी तालुका नगर, सागर तोरडमल, विमाननगर, पुणे या 10 आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, भारतीय न्यायसंहिता, माहिती व तंत्रज्ञान कायदा, अनियमित ठेव बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुंतवणूकदारांच्या वतीने ॲडव्होकेट शुभम साके यांनी काम पाहिले। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद।